Hello students, welcome to class 9th subject English. In this video, let's see the warming up activity related to this poem. Hope is the thing with feathers. In the warming up activity, we have some questions in chit chat activity. See the questions and their meanings. पहिला प्रश्न आहे. The first question is, do you ever feel nervous? तुम्हाला कधी नर्वस वाटतंय का किंवा तुम्हाला कधी दुःखी झाल्याचं वाटतंय का? दुसरा प्रश्न आहे, डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस्ड? डिप्रेस्ड म्हणजे हताश होणे. तुम्हाला कधी कधी खूप हताश झाल्यासारखं वाटतंय का? तिसरा प्रश्न आहे, व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस्ड? म्हणजेच तुम्हाला कशामुळे दुःख वाटतं किंवा तुम्ही कशामुळे हताश होता? चौथा प्रश्न आहे, व्हॉट डू यू होप फॉर ऑन दीज ओकेजन्स? म्हणजेच तुम्ही अशा दुःखी किंवा हताश झालेल्या प्रसंगी काय घडावं, काय व्हावं अशी आशा तुम्हाला वाटते? पुढचा प्रश्न आहे, हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट? समजा तुमच्यासाठी एखादी कठीण गोष्ट आहे, कठीण समस्या आहे, तर ती कठीण समस्या सुटण्यासाठी, तो कठीण प्रसंग निभावून जाण्यासाठी काहीतरी चांगलं व्हावं अशी आशा तुम्ही कधी केली आहे का? शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स? तुम्हाला तुमच्या आशा किंवा तुमच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी काय करावं लागतं? चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधील हे जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत लिहून घ्यायची आहेत. प्रश्नांचा नीट विचार करायचा आहे आणि प्रश्नाला अनुसरून योग्य अशी उत्तरं वहीमध्ये लिहून ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे, दुसरा भाग आहे, द ओनली रे ऑफ होप, म्हणजेच आशेचा एकमेव किरण. ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायची आहे. ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. Divide the class into groups of 4 to 6. Each group selects for itself one of the difficult situations listed below. They imagine themselves to be in that situation and carry on with the rest of the activity. Activity काय आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांचे 4 ते 6 जणांचे ग्रुप करायचे आहेत. एका ग्रुपमध्ये साधारण 4 ते 6 विद्यार्थी असतील. Each group selects for itself one of the difficult situations listed below. या ॲक्टिव्हिटीमध्ये 3 प्रसंग दिलेले आहेत. या 3 पैकी प्रत्येक ग्रुप आपल्यासाठी एक प्रसंगाची निवड करेल. They imagine themselves to be in that situation and carry on with the rest of the activity. त्या प्रसंगामध्ये ते विद्यार्थी अडकलेले आहेत, त्या सिच्युएशनमध्ये ते आहेत असं त्यांनी इमॅजिन करायचं आहे, अशी कल्पना करायची आहे आणि मग पुढे त्या प्रसंगातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी किंवा योग्य असा मार्ग काढण्यासाठी त्यांना काय करावं लागेल याचा विचार त्या गटातील विद्यार्थ्यांनी करायचा आहे. प्रसंग किंवा सिच्युएशन्स काय आहेत ते पाहूया. पहिला प्रसंग आहे, अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून ऑन ॲन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. पहिला प्रसंग आहे, A group of passengers are marooned on an island in the middle of an ocean. Marooned on an island म्हणजेच एखाद्या बेटावरती एखादा प्रवाशाचा गट अडकलेला आहे किंवा फसलेला आहे. जे विद्यार्थी ही सिच्युएशन निवडतील तर मग या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या बेटावरून पुन्हा आपल्या गावाकडं किंवा आपल्या घरी सुखरूप पोहोचण्यासाठी तो गट काय करेल याचा विचार त्या विद्यार्थ्यांनी करायचा आहे आणि या कठीण प्रसंगातून त्यांना योग्य असा मार्ग निवडायचा आहे. दुसरा प्रसंग आहे, द सेकंड सिच्युएशन इज, अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट देअर वे इन अ थिक जंगल. पायी चालत जाणाऱ्या काही प्रवाशांचा किंवा तीर्थयात्रा करणाऱ्या काही प्रवाशांचा एक गट एका घनदाट जंगलामध्ये आपला रस्ता चुकलेला आहे. अशा प्रसंगी ते प्रवासी काय करतील? त्या जंगलातून बाहेर पडण्यासाठी सुखरूप आपल्या घरी, गावी किंवा
इच्छित स्थळी जाण्यासाठी ते काय करतील याचा विचार त्या गटातील विद्यार्थ्यांनी करायचा आहे आणि या प्रसंगातून योग्य असा मार्ग शोधून बाहेर पडायचा आहे. तिसरा प्रसंग आहे, द थर्ड सिच्युएशन इज, a team of players from an office have got down at the wrong place on a highway at night. It is a lonely spot, stranded on the highway. म्हणजेच काही खेळाडूंचा एक गट, एक ग्रुप किंवा एक टीम प्रवास करताना मध्यरात्री हायवेवरती एका निर्जन स्थळावरती उतरलेले आहेत. हायवे आहे परंतु रात्रीची वेळ आहे आणि ते त्या ठिकाणी उतरलेले आहेत. आता त्यांना पुन्हा आपल्या इच्छित ठिकाणी सुखरूप सुरक्षित जायचं आहे. त्यासाठी ते काय मार्ग शोधतील या गोष्टीचा विचार त्या गटातील विद्यार्थ्यांनी करायचा आहे. या तीनपैकी कुठल्याही एका सिच्युएशनची निवड एका गटाने करायची आहे आणि त्यातून कसा मार्ग काढायचा यावर त्या गटातील विद्यार्थ्यांनी आपापसात चर्चा करून मार्ग शोधायचा आहे. ॲक्टिव्हिटीसाठी आणखी काही पूरक गोष्टी. Allow students to name anything they can think of without restricting the choices. A few suggestions are, विद्यार्थ्यांनी काही वस्तू किंवा काही गोष्टींचा विचार करायचा आहे. त्यांना मार्ग शोधण्यासाठी उपयुक्त होतील अशा काही गोष्टी किंवा वस्तू. A torch, a whistle, food packets, a bottle of water, plastic or paper bags, newspaper, a knife, rope, matchbox, needle and thread, mobile phones, a stick, a piece of cloth, a basket. या किंवा अशा प्रकारच्या वस्तूंचा विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे. परंतु ॲक्टिव्हिटीमध्ये पुढेही सांगितलेलं आहे, या लिस्टमधील वस्तूंपैकी फक्त 5 वस्तू त्या गटानं आपल्यासाठी निवडायच्या आहेत आणि त्या का निवडलेल्या आहेत याचंही समर्थन करायचं आहे, माहिती सांगायची आहे. लेट ईच ग्रुप मेक अ प्रेझेंटेशन विथ द हेल्प ऑफ व्हॉट दे हॅव रिटन. नंतर त्या प्रसंगातून तो गट कशा प्रकारे मार्ग निवडेल, सुखरूप बाहेर येईल याचं प्रेझेंटेशन त्या विद्यार्थ्यांनी करायचं आहे. ॲक्टिव्हिटी अशा प्रकारे करायची आहे. डिस्क्राईब युअर सराउंडिंग्स इन 4 to 5 सेंटेन्सेस. ज्या प्रसंगामध्ये हे विद्यार्थी किंवा तो ग्रुप अडकलेला असेल त्या भोवतालच्या परिसराचं वर्णन किंवा सराउंडिंगचं वर्णन 4 ते 5 वाक्यांमध्ये करायचं आहे. ती वेळ, ती परिस्थिती आणि जे काही आजूबाजूला दिसत आहे याचा समावेश त्याच्यामध्ये येईल. राईट द रिॲक्शन्स ऑफ युअर कंपॅनियन्स युजिंग एक्सक्लेमेशन्स. विद्यार्थ्यांनी किंवा त्या गटातील सहकाऱ्यांनी त्या प्रसंगात काय उद्गार काढले जातील, काय त्यांच्या रिॲक्शन्स किंवा प्रतिक्रिया असतील याविषयी विचार करायचा आहे. ते उद्गार लिहायचे आहेत. युजिंग युअर इमॅजिनेशन राईट व्हॉट इज द ओनली रे ऑफ होप फॉर यू. त्या गटातील सहकाऱ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी त्यांना कोणता आशेचा किरण आहे याविषयी चर्चा करायची आहे. तो प्रसंग किंवा ती गोष्ट त्यांनी लिहायची आहे. 2 members of your group are going out to try to get help. या गटातील 2 सहकारी किंवा 2 मेंबर्स बाहेर जातील, काही मदत आपल्याला मिळत आहे का, काही मदत घेता येईल का हे शोधण्यासाठी किंवा त्याचा तपास करण्यासाठी. They can take any 5 things with them. या लिस्टमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे ज्या काही वस्तू आहेत, गोष्टी आहेत, त्यापैकी फक्त 5 वस्तूंची निवड ते सहकारी करतील. राईट व्हॉट दे चूज. मग त्या 5 पैकी कोणत्या वस्तूंची निवड ते करतील अँड व्हाय दे चूज इट. आणि त्या वस्तू त्यांनी का निवडल्या याचंही त्यांना माहिती सांगावी लागणार आहे किंवा त्याचं समर्थन करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे आणि त्या अडकलेल्या प्रसंगातून तो गट कशा प्रकारे सुखरूप बाहेर येईल, कशा प्रकारे मार्ग काढेल किंवा कोणता आशेचा किरण त्यांना मिळेल की जेणेकरून ते त्या प्रसंगातून सुखरूप बाहेर येऊ शकतील याचा विचार त्यांनी करायचा आहे. आणि ह्या सर्व प्रसंगाचं वर्णन त्यांनी लिहून ठेवायचं आहे. ग्रुपमध्ये करण्याची ही ॲक्टिव्हिटी आहे. विद्यार्थ्यांनी ही ॲक्टिव्हिटी व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे आणि आपल्या वहीत लिहून घ्यायची आहे.
Thank you for watching this presentation.